हा बघा हार आहे की नाही मस्त. शेवटी मी बनवताय एवढा भारी हार करतो ना मी. काय सांगू तुम्हाला. म्हणजे असं कधी कधी मला वाटतं की मी पण स्वतः असं कुठलं हारच दुकान टाकावं. 35 ही सिनेमॅटिक व्हिडिओला खास करून यूज करतात. फोटोसाठी पण होते वाईड अँगल म्हणून. तर ही गोष्ट काय ते मी सस्पेन्स ठेवलंय. आता तुम्हाला सांगितलं नाही पण तुम्हाला मी याची व्हॅल्यू सांगतो. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग करतोय घरी का करतोय तर तुम्हाला सांगतो. म्हणजे पहिला विशेष आहे की आज दसरा आहे, तर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आय नो हा ब्लॉग दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पडणार आहे, पण तरी पण तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा ब्लॉग करायचं कारण की आज दसरा असल्यामुळे माझ्याकडे जे काय सेटअप आहे म्हणजे फोटोग्राफीचं वगैरे, तर सर्व सेटअप मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या थ्रू. आणि कोणती वस्तू कुठे घेतली, कितीला घेतली ते पण तुम्हाला दाखवतो. तर त्याच्या आधी आपण जरा बनवूया हार आपल्या गाडीसाठी. तर हार बनवून घेतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपली एक साईड बनवून झाली, आता आपण दुसरी साईड बनवायची. तर आता फायनली आपला हार बनवून झालाय, तर तुम्हाला दाखवतो हार कसा येतो. तर हा बघा हार आहे की नाही मस्त. शेवटी मी बनवताय एवढा भारी हार करतो ना मी. काय सांगू तुम्हाला. म्हणजे असं कधी कधी मला वाटतं की मी पण स्वतः असं कुठलं हारच दुकान टाकावं. म्हणजे बाकी कोण नाही, पण जे ओळखीची माणसं ते तर येतील आणि माझे टॅलेंट बघून तर बाकीची माणसं पण येतील की बाबा दादा तू हार चांगला बनवतोस. तर तुम्हाला काय वाटतं, मी हार बनवायला पाहिजे, हारचं शॉप टाकायला पाहिजे? मस्करी करतो, पण सांगा कसं वाटलं हार तुम्हाला, कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज, ही आहे माझी कॅमेऱ्याची बॅग आणि ही आहे लाईट. आणि असं छोट्या मोठ्या एक्सेसरीज पण खूप आहेत, पण त्या बॅगेमध्ये कॅमेरा कोणता आहे काय आहे ते तुम्हाला सगळं ओपन करून दाखवतो. आणि ओपन केल्यावर ते कुठली वस्तू किती रुपयाची आहे, म्हणजे कितीला घेतली, कधी घेतली, काय घेतली, कसं घेतली, तर तुम्हाला सर्व सांगतो इन्फॉर्मेशन. तर आजचा ब्लॉग तोच खास असेल. म्हणजे असं खूप जणांनी मला, जे फोटोग्राफर आहेत बेसिकली, जे बिगनर आहेत, ज्यांनी आता चालू केलं फोटोग्राफी, त्याने पण मला मेसेज केला होता मागे की दादा तू तुझ्या सेटअपचा एकदम ब्लॉग बनव, की जेणेकरून तुझ्याकडे काय आहे, कोणती गोष्ट आहे ते आम्हाला समजेल. आणि तू तर आजचा ब्लॉग त्यांच्यासाठी असेल. आजचा ब्लॉग पूर्ण होणारा इन्फॉर्मेशन ब्लॉग आणि दसरा ब्लॉग, दसऱ्याची पूजा. तर ही आहे माझी कॅमेऱ्याची बॅग आणि त्यातून एक एक वस्तू बाहेर काढतो आणि कोणती गोष्ट कधी येते ते मी तुम्हाला सांगतो. तर स्टार्टिंग करूया आपण फ्लॅश फोन. म्हणजे आधी छोटी छोटी गोष्ट, नंतर मोठी गोष्ट. तर या 2 फ्लॅश आहेत माझ्याकडे कॅमेऱ्याच्या आणि ह्या बेसिकली 4-5 हजार रुपये भेटतात. तर ते 10,000 रुपये असे आहेत छोटी छोटी किंमत. नंतर शेवटला काउंट करू. तर नंतर ही आहे 24-105 RF लेन्स. तर ही लेन्स बेसिकली आपल्याला ट्रॅडिशनल फोटोसाठी यूज होते. तर ही मी घेतली होती जेमतेम 1 वर्ष तरी झालं आहे. आणि ही मला तेव्हा आय थिंक 36,000 म्हणजे 36,000ला बनली होती. तर त्याच्यानंतर ही 35 mm ही सिनेमॅटिक व्हिडिओला खास करून यूज करतात. फोटोसाठी पण होते वाईड अँगल म्हणून. ही सिनेमॅटिक यूजला पण बेस्ट आहे. ही आहे 35 mm आणि ही बेसिकली यूज होते सिनेमॅटिक. आपण जेव्हा वेडिंग सिनेमॅटिक किंवा इतर गोष्टी कोणती सिनेमॅटिक शूट करतो व्हिडिओज, तर ही कॅननची माउंट आहे, म्हणजे कॅननची आहे. तर ही बेसिकली तेव्हा यूज होते जेव्हा आपण सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे घेतो. त्याच्यामध्ये फोटो पण येतात, पण हे खास व्हिडिओसाठी बनवतो. फोटो तर 500 येतात, त्याच्यात शार्पनेस 1 नंबर आहे. जे फोटोग्राफर फील्डमध्ये आहेत त्यांना माहिती असेल 35 mm काय यूज आहे ते. त्याच्यानंतर आपला येतोय कॅमेरा. ही जी कॅमेऱ्याला मी लेन्स बसवली ती आहे 85 mm, म्हणजे पोर्ट्रेट शूटसाठी 85 mm बेस्ट आहे. तिच्याने बॅकग्राऊंड ब्लर होतं खूप. आणि सेकंड गोष्ट ही मी घेतली होती, सॉरी तुम्हाला ह्याचं प्राईस सांगायचं झालं, त्या 35 mm त्याची प्राईस 28,000 काहीतरी आहे. तेव्हा मी घेतली होती, वर्ष झालं गेला पण.
28,000ला घेतली, न्यू घेतली ती. त्याच्यानंतर ही जी 85mm आहे आता जी बॉडीला कॅमेऱ्याला लावले तिचं तर मी तुम्हाला यूज सांगितलं की खास करून पोर्ट्रेट शूटला, वेडिंग कपल शूट करतो आपण जेव्हा सिंगल शूट करतो तर ही यूज होते 85mm. आणि 85mmचा फायदा आहे की बॅकग्राऊंड आपल्याला खूप ब्लर भेटतो, त्याच्यामुळे फोटो अजून अट्रॅक्टिव्ह दिसतो. त्याच्यासाठी ही 85mm यूज करतात. तर ही मी घेतली होती सेकंड हँड 25,000ला घेतली होती मी तेव्हा, म्हणजे झालं इथं 2-3 वर्ष जास्त झाले. आणि ही बॉडी, कॅमेराची बॉडी, तर ही माझ्याकडे जो कॅमेरा आहे तो कॅनॉन RP आहे. आणि हा बेसिकली म्हणजे मिनिमम प्राईसमध्ये फुल फ्रेम कॅमेरा तर हा आहे, म्हणून मी हा घेतला. तेव्हा माझ्या पैसे थोडे कमी होते म्हणून मी हा बेसिक मॉडेलमध्ये उचलला, कमीत कमी पैशामध्ये फुल फ्रेम बॉडी. तर ही तेव्हा मी घेतली होती बॉडी 98,000ला, म्हणजे 98,000. आता याची मार्केट व्हॅल्यू थोडी कमी झाली, पण जेव्हा मी घेतली तेव्हा हिची व्हॅल्यू 98,000 होती विथ माउंट. तर हे झालं सेटअप. माझ्याकडे अजून नाही म्हटलं तर अजून छोटे मोठे किरकोळ आहेत, बॅटरी वगैरे असं म्हटलं तर. त्याच्यात ही घेतली लाईट. तर ही लाईटचा उपयोग बेसिकली असा आहे की आपण जेव्हा नाईटला शूट करतो तेव्हा ही लाईट यूज होते. व्हाईट लाईट आहे, त्याच्यामध्ये वॉर्म कलर पण आहे आणि ह्याच्यामध्ये RGB लाईट आहे. RGB लाईट म्हणजे रेड वगैरे जे कलर आपल्याला भेटतात लाईटीचे त्याच्यामध्ये पण आहे. आणि ह्याच्यामध्ये स्पेसिफिक असं मोड आहे, तर त्या मोडचा यूज करून आपण क्रिएटिव्हिटी शूट करू शकतो. म्हणून ही लाईट आहे. आणि ही लाईट मी घेतली होती 15,000ला. झालं हिला पण 2-3 वर्ष जास्त झाले. तर नंतर हळूहळू काय घेतला मी आयफोन मी हा घेतला. आता जो तुम्ही व्हिडिओ बघता तो आयफोनचा शूट होते माझ्या कॅमेऱ्याने आयफोनच्या. तर हा तेव्हा मी घेतला, कधी घेतला 31 डिसेंबर 2024ला. म्हणजे आता ह्या मोबाईलला वर्ष पण नाही झालं. आता ऑक्टोबर चालू आहे, 10 महिना चालू आहे, 10 महिने झाले मोबाईल. तर हा मी घेतला होता तेव्हा 50,000ला. हा आयफोन 13 आहे माझा. बघू इन फ्युचर जर प्रगती झाली आपली तर आपण दुसरा फोन पण घेऊ शकतो, पण सध्या आपण ह्याच्यावरतीच काम चालू तर बेस्ट आहे. आणि एक मेन महत्त्वाची गोष्ट, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती मी एक गोष्ट घेतली होती, ते तुम्हाला दाखवतो. ऑनलाईन ऑर्डर केले. काय ते काय मी तुम्हाला नंतर सांगतो, कारण की ह्याच्यावरती अजून एक आपल्या स्पेशल व्हिडिओ ह्याच्यावरती येईल अनबॉक्सिंगची. तर ही गोष्ट काय ते मी सस्पेन्स ठेवलं आहे, अजून तुम्हाला सांगितलं नाही. पण तुम्हाला मी याची व्हॅल्यू सांगतो. त्याची मार्केट व्हॅल्यू आहे 67,000. आता काय आहे, कोणती गोष्ट आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल. आणि एवढं सांगू शकतो की ही जी वस्तू आहे ती माझ्या फॅनसाठी खूप आहे. आणि ही वस्तू जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला पण एक बघण्याचा दृष्टिकोन चेंज होईल की नक्की काय आहे. आणि याची क्वालिटी तर बेस्टच आहे, फक्त हा मला नीट वापरता आला तर बेस्ट. म्हणजे शिकणार मी हळूहळू, पण थोडा बिगिनर असल्यामुळे जमेल मला. तर बघू काय होतं तुम्हाला समजेल, पण पुढच्या ब्लॉगला. आता तर गाईज आत्ता फायनली जो हार मी बनवला होता तो गाडीला घातला आहे, गाडीला बांधला आहे. तर कसा वाटतो हार सांगा.